Hello friends, myself Sushma Mahale. Today we are going to learn chapter number 7, plant growth and mineral nutrition. चॅप्टर नंबर 7 मधला काही पार्ट डिलीट केला गेलेला आहे हे मी मागच्या लेक्चरमध्येच तुम्हाला सांगितलं. त्यापैकी फक्त ग्रोथ हार्मोन्स हा पॉईंट तुम्हाला अभ्यासायला आहे. तर हे ग्रोथ हार्मोन्सपैकी जे 5 ग्रोथ हार्मोन्स तुम्हाला यामध्ये दिलेले आहेत ते म्हणजे ऑक्झिन्स, जिबेरलिन्स, सायटोकायनिन्स हे ग्रोथ प्रोमोटर हार्मोन्स आणि इथिलीन ॲब्सिसिक ॲसिड हे 2 ग्रोथ इन्हिबिटर हार्मोन्स जे असतात यांचा अभ्यास आपल्याला या एक्झामला करायचा आहे. त्यापैकी मागच्या लेक्चरमध्ये मी ऑक्झिन हे ग्रोथ हार्मोन कशा प्रकारे डिस्कवर झालं होतं, कोणत्या सायंटिस्टने डिस्कवर केलं, त्याचं फंक्शन काय असतं, ते कुठे आपल्याला पाहायला मिळत असतं, या सगळ्यांचा अभ्यास आपण ऑक्झिन या टॉपिकमध्ये केला. आता आपल्याला पुढचं ग्रोथ हार्मोन बघायचं आहे ते म्हणजे जिबेरलिन. It is another growth promoting hormone and is abundant in root tip and developing seeds. हे सुद्धा प्रमोटिंग ग्रोथ हार्मोन आहे. प्रमोट करणारं म्हणजेच काय, ग्रोथ होण्यासाठी मदत करणारं जे हार्मोन असतं त्याला ग्रोथ प्रमोटिंग हार्मोन म्हटलं जातं आणि ते जास्त प्रमाणात आपल्याला रूट टिप आणि डेव्हलपिंग सीडमध्ये पाहायला मिळत असतं. जिबेरलिन्स हे जास्त कुठे प्रेझेंट असतं तर रूट टिप अँड डेव्हलपिंग सीड्समध्ये ते प्रेझेंट असतं. इट शोज नॉन पोलर ट्रान्सपोर्ट थ्रू वॅस्क्युलर टिश्यू. जिबेरलिन्स वेअर फर्स्ट आयसोलेटेड फ्रॉम द फंगस जिबेरेला फ्युजिक्युरोई. जिबेरेला फ्युजिक्युरोई by Japanese scientist Kurosawa in 1926. जॅपॅनिज सायंटिस्ट कुरोसावा हे जे होते त्यांनी जिबेरेलिन हे जे ग्रोथ हार्मोन आहे हे फर्स्ट आयसोलेट केलं. ज्याप्रमाणे ऑक्झिन हे हार्मोन FM वेंट यांनी फर्स्ट आयसोलेट केलं होतं त्याप्रमाणे जिबेरलिन्स हे जॅपॅनिज सायंटिस्ट कुरोसावा यांनी आयसोलेट केलेलं आहे आणि तेही त्यांना कुठे मिळालेलं आहे, फंगस जिबेरेलो फ्युजिक्युरोई या फंगसमध्ये त्यांना ते आढळून आलं. ही ऑब्झर्व दॅट वेन राईस प्लांट वॉज इन्फेक्टेड बाय फंगस जिबेरेला फ्युजिक्युरोई it shows extensive stem elongation called बकाने डिसीज. आता नीट लक्ष द्या की जे राईसमध्ये फंगस आपण पाहत असतो, राईसची जेवढी हाईट असते त्या हाईटपेक्षा जास्त प्रमाणात ह्या राईसची हाईट वाढत जाते आणि ते आपोआपच खाली बेंड व्हायला सुरुवात होते. त्याची हाईट जास्त प्रमाणात वाढल्यामुळे ते खालच्या बाजूला बेंड व्हायला सुरुवात होत असते आणि हे जे खालच्या बाजूला बेंड होतं राईस, याचाच अर्थ काय तर बकाने डिसीज या राईसवर आलेला असतो आणि तो त्यात आपल्याला सिम्पटम पाहायला मिळतं ते म्हणजे स्टेम इलॉंगेशन झालेलं असतं, एक्सटेन्सिव्ह स्टेम इलॉंगेशन. ज्यावेळी राईसचं एक्सटेन्सिव्ह स्टेम इलॉंगेशन पाहायला मिळत असतं त्यावेळी बकाने डिसीज झालेला असतो आणि त्याला फंगस जिबेरेला इन्फेक्ट करत असतो. फंगस जिबेरेला फ्युजिक्युरोई नावाचा जो फंगस असतो तो इन्फेक्टेड फंगस असतो. द क्रिस्टलाइन फॉर्म ऑफ जिबेरेलिन्स वेअर आयसोलेटेड बाय याबुटा अँड सुमिकी फ्रॉम द फंगस कल्चर.
बघा आता हे दुसऱ्या प्रकारचे सायंटिस्ट अजून यामध्ये दिलेले आहेत. आधीच तुम्हाला कुरोसावा हे सायंटिस्ट, जपानीज सायंटिस्ट यांनी काय केलं तर जिबेरेलिन्स हे जे काही ग्रोथ हार्मोन आहे हे राईसमध्ये बकाने डिसीज त्यांनी ऑब्झर्व केला आणि त्या बकाने डिसीजवर आलेला जो फंगस होता जिबेरेला फ्युजिकुरोई यामध्ये जिबेरेलिन्स प्रेझेंट असतो आणि त्यातून ते फर्स्ट आयसोलेट करण्याचं काम कुरोसावा या सायंटिस्टनी केलं. त्यानंतर याबुटा आणि सुमिकी यांनी 1938मध्ये अजून त्याच्यावर रिसर्च केला आणि जिबेरेलिन्स हे क्रिस्टलाइन फॉर्ममध्ये असतं असं त्यांनी आपल्याला प्रूव्ह करून दिलं. ते ज्यावेळी याबुटा आणि सुमिकी फंगस कल्चरवर स्टडी करत होते, त्या फंगस कल्चरमध्ये जे जिबेरेलिन्स प्रेझेंट असतं ते क्रिस्टलाइन फॉर्ममध्ये असतं असं त्यांनी आपल्याला प्रूव्ह केलेलं आहे. दे नेम इट ॲज जिबेरेलिन आणि ते क्रिस्टलाइन फॉर्ममध्ये असलेल्या फंगसला किंवा क्रिस्टलाइन फॉर्ममध्ये असलेल्या जिबेरेलिन्सला नाव देणारे सगळ्यात पहिले सायंटिस्ट होते याबुटा अँड सुमिकी. इट इज सिंथेसाइज्ड इन यंग लीव्ज, सीड्स, रूट्स अँड स्टेम टिप्स. तर हे जिबेरेलिन कुठे पाहायला मिळतं, सगळ्यात जास्त प्रमाणात कुठे तयार होत असतं तर यंग लीव्ज, सीड्स, रूट्स अँड स्टेमच्या टिपमध्ये ते सिंथेसाइज होत असतं. ऑक्झिन जर पाहायला गेलो तर आपल्याला रूट टिप आणि जे काही नवीन तयार होणारं शूट असतं ऑन द टॉप ऑफ द टिप, त्या टिपच्या भागामध्ये ऑक्झिन हे ग्रोथ हार्मोन सिंथेसाइज होत असतं असं आपण मागच्या लेक्चरमध्ये स्टडी केला होता. आता जिबेरेलिन्स हे ग्रोथ हार्मोन यंग लीव्जमध्ये, सीड्समध्ये, रूट्समध्ये आणि स्टेम टिप्समध्ये सिंथेसाइज होत असतं हे आपल्या लक्षात आलं. दीज आर सिंथेसाइज फ्रॉम मेव्हॅलोनिक ॲसिड. कोणत्या ॲसिडपासून ते सिंथेसाइज होत असतं तर मेव्हॅलोनिक नावाचं जे ॲसिड असतं त्यापासून जिबेरेलिन्स हा ग्रोथ हार्मोन तयार होत असतो. मोर दॅन 150 केमिकल टाईप्स आर नोन सो फार आणि याप्रमाणे असे 150 फॉर्ममध्ये ते टाईप्समध्ये आपल्याला जिबेरेलिन्स पाहायला मिळत असतं. आणि त्याच्यातलंच एक मोस्ट कॉमन आणि बायोलॉजिकली ॲक्टिव्ह फॉर्म असलेला जो जिबेरेलिन्स असतो तो म्हणजे GA3. GA3 नावाचा जो त्याचा कॉमन ॲक्टिव्ह फॉर्म आहे जिबेरेलिनचा, तो मोस्ट कॉमन फॉर्म आहे जो जास्त प्रमाणात वापरला जात असतो किंवा त्याचा यूज होत असतो आणि तो बायोलॉजिकली ॲक्टिव्ह फॉर्म असल्यामुळे GA3वर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की जिबेरेलिनचा मोस्ट कॉमन फॉर्म कुठला आहे तर तो म्हणजे GA3. Chemically, it contains a Gibbon ring, a cyclic deuterpene with 4 isoprene units. केमिकली ते जिबियन नावाची रिंग, सायक्लिक रिंग फॉर्म करत असतात, जिबियन. आणि या सायक्लिक रिंगमध्ये डिटरपिन विथ 4 आयसोप्रीन युनिट्स प्रेझेंट असतात. तर जिबेरेलिन नेमकं काय फंक्शन करत असतं हे तर आपण त्याचं इंट्रोडक्शनचा अभ्यास केला की कुरोसावा हे जे सायंटिस्ट होते, जपानीज सायंटिस्ट, यांनी सगळ्यात आधी जिबेरेलिन्स आयसोलेट केले, सेपरेट करून दाखवलं आपल्याला. त्यानंतर याबुटा आणि सुमिकी हे जे जपानीज सायंटिस्ट होते त्यांनी फंगस कल्चरवर अजून स्टडी केला आणि त्याच्यातून त्यांनी जिबेरेलिन हे क्रिस्टलाइन फॉर्ममध्ये प्रेझेंट असतं आणि त्याचं नाव ही जिबेरेलिन हे याबुटा आणि सुमिकी या सायंटिस्टने दिलं आहे. फिजिओलॉजिकल इफेक्ट्स अँड ॲप्लिकेशन ऑफ जिबेरेलिन्स.
डॉर्मन्सी ऑफ बर्ड कॅन बी ब्रोकन बाय जिबेरेलिन ट्रीटमेंट. बर्डची जी डॉर्मन्सी पिरियड असतो, ज्या डॉर्मन्सी पिरियड मीन्स सुप्त अवस्था, ज्यामध्ये बर्ड उमलत नाही किंवा त्यामध्ये कुठलीही ग्रोथ आपल्याला पाहायला मिळत नाही, अशी अवस्था, त्यामध्ये जर जिबेरेलिनची ट्रीटमेंट दिली गेली तर ती डॉर्मन्सी ब्रेक करण्याचं काम जिबेरेलिन करत असतं. इट कॅन प्रमोट सीड जर्मिनेशन इन सिरियल्स लाईक बार्ली अँड व्हीट. ते सीड जर्मिनेशन करण्यासाठीही प्रमोट करत असतं. म्हणजेच काय, तर ते प्रमोट ग्रोथ हार्मोन आहे, म्हणूनच ते सीड जर्मिनेशनसाठी प्रमोट करत असतं. इट कॅन प्रमोट सीड जर्मिनेशन इन सिरियल्स like barley and wheat by synthesizing hydrolyzing enzyme amylase to produce sugar. The most striking effect of it is the elongation of stem where internodes increase in length. म्हणजेच काय, तर या हार्मोनचं पण काम, मेन फंक्शन काय आहे, तर इलॉंगेशन ऑफ स्टेम करण्याचं, ज्यामध्ये आपल्याला एखादा स्टेम जर आपण लक्षात घेतलं तर त्याची विशिष्ट अशी हाईट असते. त्या हाईटपर्यंतच ती स्टेम त्या प्लांटचं स्टेम वाढत असतं. पण जर जिबेरेलिन त्यामध्ये ॲड केलं गेलं किंवा जिबेरेलिन ग्रोथ हार्मोनची ट्रीटमेंट त्यामध्ये दिली गेली तर त्यामध्ये जे काही प्लांटचं स्टेम असतं ते स्टेम वाढायला मदत होते किंवा त्या स्टेमचं इलॉंगेशन होत असतं, म्हणजे ते स्टेम लांब होत असतं आणि त्यामध्ये असलेले जे इंटरनोड्स असतात ते इंटरनोड्स आपल्याला वाढलेले दिसतात. बघा, यामधलं स्टेम, या प्रकारच्या स्टेममध्ये जे इंटरनोड्स होते त्या स्टेमपेक्षा ज्यामध्ये जिबेरेलिनची ट्रीटमेंट दिली गेली असेल त्या स्टेममध्ये या प्रकारे इंटरनोड्स वाढत जातात. याचाच अर्थ ते प्रमोट करत जातात, ग्रोथला प्रमोट करत जातात, म्हणून ते प्रमोटर ग्रोथ हार्मोन्स असतात. इट ऑल्सो प्रमोट्स बोल्टिंग. ते बोल्टिंगसाठी सुद्धा प्रमोट करत असतात. बोल्टिंग म्हणजे काय, तर फ्लॉवरिंगच्या आधी शूट ज्यावर फ्लावर उमलत असतात किंवा उगवत असतात, ते जे शूट असतं ते इलॉंगेट व्हायला सुरुवात होतं. ते शूट लांबीने थोडं वाढलेलं आपल्याला दिसत असतं. तर ते कोणाच्या आधारावर वाढत असतं, तर जिबेरेलिन ट्रीटमेंट ग्रोथ हार्मोन त्यामध्ये प्रेझेंट असल्यामुळे किंवा त्याची ट्रीटमेंट केल्यामुळे त्याच्यातलं शूट जे काही असतं ते वाढायला सुरुवात होते. त्याचं एक्झाम्पल आहे बीट, कॅबेज. Bolting, that is elongation of internodes just prior to flowering in plants, those with rosette habit. Example, beet, cabbage. It causes parthenocarpy in tomato, apple and pear. पार्थेनोकार्पी म्हणजेच काय, तर फ्रूट विदाऊट फर्टिलायझेशन. विदाऊट फर्टिलायझेशनचे टोमॅटो, ॲपल अँड पियर यासारख्या प्लांट्सच्या फ्रूटमध्ये पार्थेनोकार्पी करण्याचं कामसुद्धा जिबेरेलिन करत असतं. म्हणजेच या टोमॅटो, ॲपल आणि पियर यासारखे जे प्लांट असतात त्यांच्या फ्रूट्सवर जर हे स्प्रिंकल केलं जिबेरेलिन किंवा जिबेरेलियन्सची ट्रीटमेंट त्यामध्ये केली तर पार्थेनोकार्पी ही प्रोसेस व्हायला सुरुवात होते. म्हणजेच काय, जे छोटंसं फ्रूट असतं ते वाढायला सुरुवात होते मोठ्या प्रमाणात. आजकाल आपण जे नॉर्मल फ्रूट असतं, फ्रूटची साईज जी नॉर्मल आपण पाहत असतो, फॉर एक्झाम्पल आपण ॲपल घेतलं तर ॲपल आपल्याला या साधारण एवढ्या साईजमध्ये जर पाहायला मिळत असेल तर जिबेरेलिन ट्रीटमेंट केल्यानंतर त्या ॲपलची साईज थोडी वाढलेली आपण पाहत असतो. तर हे साईज वाढवण्याचं कामसुद्धा जिबेरेलिन करत असतं.
When gibberellins are it is used to increase the fruit size. बघा इथं आलेलं आहे. It is increase the fruit size and bunch length of grapes. ग्रेप्सचा पण bunch length जो असतो तो बंचमध्ये ग्रोथ करण्याचं काम जिबेरेलियन करत असतं. या प्रकारे जर ग्रेप्सची साईज असेल तर त्या ग्रेप्सच्या या प्रकारे बंचची साईज आपण पाहत असतो आणि त्या बंचची साईज जास्त प्रमाणात वाढवण्यामागे जिबेरेलियन या ग्रोथ हार्मोनची मदत होत असते. जिबेरेलियन ग्रोथ हार्मोन जर आपण या ग्रेप्स प्लांटमध्ये ट्रीटमेंट योग्य प्रकारे केली तर त्या ग्रेप्सच्या प्रोडक्शनमध्ये वाढ होत असते. म्हणजेच काय, तर ग्रेप्सचं बंच असतो त्यामध्ये आपल्याला साईज वाढलेली दिसत असते. When gibberellins are applied on genetically dwarf plants like maize, the stem rapidly elongates and acquires the height of normal tall varieties of the maize. जनरली जी मेजची साईज असते त्या मेजच्या साईजपेक्षा कमी हाईटला ड्वार्फ असलेले जे काही मेज असतात त्यामध्ये सुद्धा या जिबेरेलिन्सची ट्रीटमेंट केली तर त्या स्टेमची हाईट वाढायला मदत होते आणि जे इतर नुसती हाईटच वाढत नाही तर त्यासोबत त्यामधले जे काही जीन्स असतात ते सुद्धा त्याबरोबर वाढतात. जेनेटिकली ड्वार्फ असतात ते रॅपिडली इलॉंगेट होत जातात हाईटने आणि नॉर्मल टॉल व्हरायटीज ऑफ मेजच्या बरोबरीने त्याची हाईट आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच काय, जे हाईटला ड्वार्फ असतात, छोटेसे असतात, त्यामध्ये जिबेरेलियनची ही नॉर्मल हाईट मेजची आणि ही ड्वार्फ हाईट आहे मेजची. तर ज्यावेळी आपण त्यामध्ये जिबेरेलियनची ट्रीटमेंट करणार तर त्याची हाईट वाढायला आपोआप मदत व्हायला लागते आणि त्याची हाईट अशी वाढत जाऊन नॉर्मल जी हाईट असते मेजची तिथपर्यंत ही ट्रीटमेंट करून आपण त्याची हाईट वाढवू शकत असतो. आणि त्याचबरोबर ती जेनेटिकली त्याची हाईट वाढत असते. म्हणजे त्याच्यातले जीन्स त्याबरोबर प्रॉपरली वाढत जात असतात. ॲप्लिकेशन ऑफ जिबेरेलिन्स ओव्हरकम्स द रिक्वायरमेंट ऑफ व्हर्नलायझेशन. व्हर्नलायझेशन मीन्स काय, तर ॲट लो टेम्परेचर फ्लावरिंग प्रोसेस इज डन. म्हणजेच काय, वसंत ऋतूमध्ये ज्यावेळी फ्लावरिंग प्रोसेस व्हायला सुरुवात होत असते याचाच अर्थ फ्लावर ज्यावेळी उमलतात त्यावेळी त्यांना थंड एन्व्हायरमेंट, कूल एन्व्हायरमेंटची गरज असते, लो टेम्परेचरची गरज असते. त्यालाच म्हटलं जातं व्हर्नलायझेशन. आणि मग जर त्यावेळी व्हर्नलायझेशन प्रोसेस होत नसेल, त्यावेळी त्या प्रकारचं एन्व्हायरमेंट जरी नसेल तरीसुद्धा जर जिबेरेलियन्सचं ॲप्लिकेशन त्यामध्ये केलं गेलं तर व्हर्नलायझेशनसारखी प्रोसेस त्यामध्ये पाहायला मिळते. म्हणजेच फ्लावरिंग व्हायला सुरुवात होते. युजली इट इनहिबिट्स ग्रोथ ऑफ रूट, डिलेज सिनेसिन्स म्हणजे काय, तर वृद्धत्व, म्हातारपण, ओल्ड किंवा मॅच्युअर्ड व्हायला. तर मॅच्युअर्ड होण्यामध्ये ते डिले करायला लागतात. म्हणजे फ्रूट जर ग्रोथ प्रोसेसमध्ये असतील तर ते लवकर ओल्ड प्रोसेसमध्ये जाणार नाही याची जबाबदारी जिबेरेलियन घेत असतं. म्हणजेच काय, तर ते लवकर पिकणार नाही, लवकर असे सुरकुत्या पडलेलं फ्रूट वाटणार नाही, तर ते यंगच्या यंग राहील
अशा प्रकारची ट्रीटमेंट जिबेरेलिन करत असतं. प्रिव्हेंट्स ॲब्सिशन. ॲब्सिशन म्हणजे काय, तर बेस ऑफ द पेटिओल जो असतो, म्हणजे ज्यावेळी पानं गळती, लीफ डॅमेज होऊन खाली पडतात, त्याचप्रमाणे लीफ ज्यावेळी पिकतात, ओल्ड होतात, त्यावेळी येलो कलरचे दिसायला लागतात, त्यावेळी ते आपोआपच खाली गळून पडताना आपल्याला लक्षात येत असतात. तर ते जे गळून पडण्याची प्रोसेस असते त्याला ॲब्सिशन असं म्हटलं जातं. त्याला प्रिव्हेंट करायचं काम जिबेरेलिन करत असतं. ग्रोथ हार्मोन जे असतं ते इनिबिट्स द ग्रोथ ऑफ रूटची ग्रोथ व्हायला इनिबिट करतं. त्याप्रमाणे जे फ्रूट्स असतात त्यांना ओल्ड होण्यापासून ते वाचवतं, म्हणजेच डिलेज सेन्सिन्स अँड प्रिव्हेंट ॲब्सिशन. म्हणजेच काय, तर पानगळती जी असते, लीफ येल्लो होतात, याचाच अर्थ ओल्ड व्हायला लागतात. तर ते ओल्ड न होता त्यांचा बेस ऑफ द पेटिओल पक्का करून ठेवतात. म्हणजे तो बेस ऑफ द पेटिओल जो असतो, लीफ ज्यावेळी गळून पडतं तर ते देठापासून खाली गळून पडतं असं आपण म्हणतो. तर ते जे देठ असतं त्या देठलाच बेस ऑफ द पेटिओल म्हणतात. आणि ते तिथून गळून पडायला नको, त्याचं ॲब्सिशन व्हायला नको, म्हणून जिबेरेलिन्स प्रयत्न करत असतं. किंवा जर आपण जिबेरेलिन्सचा ॲप्लाय केला तर त्यामध्ये लवकर पानगळती होत नाही त्या प्लॅन्टमध्ये. इट ऑल्सो ब्रेक्स डॉर्मन्सी ऑफ सीड अँड हॅस्टन्स जर्मिनेशन्स. हॅस्टन्स म्हणजे काय, तर फास्ट. इट ऑल्सो ब्रेक्स डॉर्मन्सी ऑफ सीडची डॉर्मन्सी ब्रेक करतं आणि फास्ट जर्मिनेशन व्हायला मदत करत असतं. ॲप्लिकेशन ऑफ जिबेरेलिन्स कॉजेस प्रोडक्शन ऑफ मेल फ्लावर्स ऑन फिमेल प्लांट. जनरली जे काही जिबेरेलिन्स असतं ते मेन फंक्शन करतं, ते म्हणजे ज्या ठिकाणी जिबेरेलिन्स जास्त प्रमाणात प्रेझेंट असतं त्या ठिकाणी फिमेल प्लांटमध्ये आपल्याला मेल फ्लावरचं प्रोडक्शन पाहायला मिळत असतं. अशा प्रकारे आपण जिबेरेलिन्स हे ग्रोथ हार्मोन्स कशा प्रकारे प्रमोटर ग्रोथ हार्मोन म्हणून वापरलं जातं किंवा त्याला का प्रमोटर ग्रोथ हार्मोन म्हटलं जातं, या प्रकारचे त्याचे सगळ्या प्रकारचे ॲप्लिकेशन्सचा अभ्यास केला. त्यानंतर त्यांचे जे त्याला आयसोलेट करणारे जे सायंटिस्ट होते ते जॅपनीज सायंटिस्टचंही नेम तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. राईस प्लांटवर येणारा जो बकाने डिसीज आहे ते नेमसुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि त्यापासून त्या राईस प्लांटमध्ये जो काही फंगस ॲक्टिवेट असतो त्या फंगसचं नावही तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, जेणेकरून यावर कुठल्याही प्रकारचे क्वेश्चन विचारले किंवा शॉर्ट नोट विचारली तर तुम्हाला ती लिहिता यायला हवी. पुढचा ग्रोथ हार्मोन आहे सायटोकायनिन. सायटोकायनिन या नावातच सायटो म्हणजे सेल हे लक्षात येतं. सेलमध्ये प्रेझेंट असलेलं कायनिन नावाचं जे काही मटेरियल असेल त्याला सायटोकायनिन म्हटलं जातं. इट इज अनादर ग्रोथ हार्मोन दॅट प्रमोट सेल डिव्हिजन. बघा, सायटो मीन्स सेल आपण आधीच लक्षात घेतलं आहे आणि ते सेल डिव्हिजन व्हायला प्रमोट करत असतं. म्हणूनच हे सायटोकायनिनसुद्धा प्रमोटर ग्रोथ हार्मोन आहे. तर सायटोकायनिन हे जे हार्मोन आहे, हे ग्रोथ हार्मोन आहे, हे लिथम यांनी कॉइन केलं आहे. लिथम कॉइन द टर्म सायटोकायनिन. The first cytokinin was discovered by Skoog and Miller in 1954. स्कूग अँड मिलर यांनी सगळ्यात आधी सायटोकायनिनचा शोध लावला. त्यानंतर लिथम यांनी सायटोकायनिन हे नाव त्याला दिलं. त्याच्यावर दोन प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. हू कॉइन द टर्म सायटोकायनिन? त्यावेळी आन्सर राहील लिथम कॉइन द टर्म सायटोकायनिन. अँड सेकंड क्वेश्चन राहील
हू फर्स्ट डिस्कवर्ड सायटोकायनिन? सगळ्यात आधी सायटोकायनिनचा शोध कोणी लावला? तर ते होते सायंटिस्ट कूक अँड मिलर. ड्युरिंग इन्व्हेस्टिगेशन ऑफ न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट्स ऑफ कॅलस टिश्यू कल्चर ऑफ निकोटियाना टोबॅको प्लांटमधलं निकोटियाना टोबॅकम जे होतं त्यासाठी जे न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट होतं कॅलस टिश्यू कल्चरमध्ये, त्याचं इन्व्हेस्टिगेशन करत असताना त्यांना त्यामध्ये सायटोकायनिन प्रेझेंट असतं असं लक्षात आलं. दे ऑब्झर्व दॅट द कॅलस प्रॉलिफरेटेड वेन द न्यूट्रिएंट मीडियम वॉज सप्लिमेंटेड विथ कोकोनट मिल्क. कॅलस प्रॉलिफरेटेड मीन्स काय? न्यू टिश्यू ज्यावेळी फॉर्म होत असतात त्यावेळी त्यांची ग्रोथ व्हायला मदत होत असते सेल डिव्हिजनच्या मदतीने. प्रॉलिफरेटेड म्हणजे विथ द हेल्प ऑफ सेल डिव्हिजन दॅट टिश्यू ग्रो प्रॉपरली. तर ते सेल डिव्हिजनच्या मदतीने होत असतं आणि हे सेल डिव्हिजन व्हायला कोण मदत करत असतं? तर सायटोकायनिन मदत करत असतं असं स्कूक अँड मिलर यांच्या लक्षात आलं. त्याचप्रमाणे डिग्रेडेड सॅम्पल ऑफ डीएनएच्या डिग्रेडेड सॅम्पलमध्ये सुद्धा त्यांना सायटोकायनिन प्रेझेंट असतं असं लक्षात आलं. त्यांनी ज्यावेळी हेरिंग नावाचा जो मासा असतो त्या माशाच्या स्पर्मवर स्टडी करत होते त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की त्या स्पर्ममध्ये असलेले जे काही सेल्स होते त्या सेल्समध्ये न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट असलेले DNA डिग्रेड केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की त्या ठिकाणी सुद्धा सायटोकायनिन प्रेझेंट होते. दे नेम्ड इट ॲज कायनेटिन. मग त्यावेळी त्यांनी त्याला स्कूक अँड मिलर यांनी कॉइन केलेलं नव्हतं त्या मटेरियलला, म्हणून त्यांनी त्याला नेम दिलं कायनेटिन. त्या फिशच्या हेरिंग स्पर्ममध्ये जे काही डिग्रेडेड सॅम्पल ऑफ DNA मिळालं होतं त्याला त्यांनी नाव दिलं कायनेटिन. केमिकली कायनिन्स आर 6 फरफुरिल अमायनो प्युरिन. आणि मग हे जे कायनेटिनमध्ये कायनिन नावाचं जे काही केमिकल प्रेझेंट होतं ते केमिकल हे 6 फरफुरिल अमायनो प्युरिन नावाच्या केमिकल्सने तयार झालेलं होतं असं त्यांच्या लक्षात आलं. म्हणजेच काय? कायनिनचं केमिकल कंपोजिशन आहे 6 फरफ्युरिल अमायनो प्युरिन. याला अंडरलाईन करा कारण कायनिनचं केमिकल कंपोजिशन तुम्हाला विचारलं जाईल त्यावेळी तुम्हाला लिहावं लागेल, किंवा कायनेटिनचं केमिकल कंपोजिशन विचारलं जाईल त्यावेळी लिहावं लागेल 6 फरफुरिल अमायनो प्युरिन. फर्स्ट नॅचरल सायटोकायनिन वॉज ऑब्टेन्ड फ्रॉम अनराइप मेज ग्रेन्स बाय लिथम इट अल. सगळ्यात आधी जे नॅचरल सायटोकायनिन मिळालं ते अनराइप मेज ग्रेनमध्ये लिथम यांना लक्षात आलं की अनराइप म्हणजे जे पिकलेलं नाही, जे अजून कच्चं आहे असं जे काही मक्याचे ग्रेन्स आहेत त्यामध्ये सुद्धा नॅचरल सायटोकायनिन प्रेझेंट असतात असं लिथम यांच्या लक्षात आलं. इट इज नोन ॲज झिॲटिन. बघा, ज्यावेळी स्कूक अँड मिलर यांच्या लक्षात आलं की हेरिंग माशाच्या स्पर्ममध्ये सुद्धा DNAच्या मटेरियलमध्ये सायटोकायनिन प्रेझेंट आहे, तर त्यावेळी त्यांनी सायटोकायनिन टर्म त्यांनी त्यावेळी त्याला दिलेली नव्हती, त्यामुळे त्यांनी त्याला नाव दिलं कायनेटिन. आणि ज्यावेळी लिथम यांच्या लक्षात आलं की अनराइप मेज ग्रेनमध्ये सुद्धा सायटोकायनिन प्रेझेंट असतात त्यावेळी सुद्धा हेच मटेरियल म्हणजे सायटोकायनिन आहे असं ते सांगू शकत नव्हते, त्यावेळी त्यांनी त्या मटेरियलला नाव दिलं झिॲटिन.
म्हणजे सायटोकायनिनच होतं, पण त्याला हेरिंग स्पर्ममध्ये कायनेटिन म्हटलं गेलं आणि मेज अनराईप मेजच्या ग्रेनमध्ये झिॲटिन असं म्हटलं गेलं. आणि मग झिॲटिनचं जे केमिकल कंपोजिशन होतं ते म्हणजे 6 बेन्झिल ॲडेनिन. कायनिनचं कंपोजिशन यामध्ये दिलं आहे 6 फ्युरिप्युरिल अमायनोप्युरिन आणि झिॲटिनचं केमिकल कंपोजिशन दिलं आहे 6 बेन्झिल ॲडेनिन. हे केमिकल कंपोजिशन तुम्ही लक्षातच ठेवायचं आहे, कारण त्याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो. झिॲटिन 6 बेन्झिल ॲडेनिन इज अ सिंथेटिक सायटोकायनिन हार्मोन. सिंथेटिक सायटोकायनिन हार्मोनचं नावही तुम्हाला विचारलं जाईल, त्यावेळी तुम्हाला ते नाव सांगावं लागेल. झिॲटिन 6 बेन्झिल ॲडेनिन is the synthetic cytokinin hormone. 7 different types of cytokinins are recorded from plants. प्लांटपासून अशा प्रकारचे जवळपास 7 टाईप्समध्ये सायटोकायनिन्स रेकॉर्ड आहेत. म्हणजेच जसं कायनेटिन आहे, झिॲटिन आहे, त्याच प्रकारचे अजून 5 प्रकारचे सायटोकायनिन्स आपल्याला प्लांटमध्ये पाहायला मिळतात. आणि हेच सायटोकायनिन्स, हे कायनेटिन झिॲटिन म्हणजेच काय आहेत तर सायटोकायनिन्स आहेत आणि ते 7 टाईप्समध्ये रेकॉर्ड आहेत. नॅचरल सायटोकायनिन्स आर ऑल्सो रिपोर्टेड फ्रॉम प्लांट्स लाईक बनाना फ्लावर्स, ॲपल अँड टोमॅटो फ्रूट्स, कोकोनट मिल्क एक्सेट्रा. म्हणजेच काय तर नॅचरल सायटोकायनिन्स हे कुठे कुठे आत्तापर्यंत प्रेझेंट आहेत असं लक्षात आलं आहे, तर बनाना फ्लावर, ॲपल, टोमॅटो फ्रूट्स अँड कोकोनट मिल्क यामध्ये सुद्धा सायटोकायनिन प्रेझेंट असतं असा आत्तापर्यंतचा आपल्याला रिपोर्ट आहे. म्हणजेच काय, आत्तापर्यंतचा जो सायटोकायनिनवर शोध रिसर्च झालेला आहे त्याच्यातून हे लक्षात आलं आहे की बनाना फ्लावर, ॲपल अँड टोमॅटो फ्रूट, कोकोनट मिल्क यासारख्या प्लांट्समध्ये सुद्धा सायटोकायनिन हे ग्रोथ हार्मोन प्रेझेंट असतं. फिजिओलॉजिकल इफेक्ट्स अँड ॲप्लिकेशन्स ऑफ सायटोकायनिन्स. सायटोकायनिनचे ॲप्लिकेशन्स काय असतात? बिसाइड्स सेल डिव्हिजन, सगळ्यात महत्त्वाचा रोल तर त्याचा एक हा आपल्याला पाहायला मिळाला की सेल डिव्हिजनला सायटोकायनिन प्रमोट करत असतं. इट ऑल्सो प्रमोट्स सेल एनलार्जमेंट. ते फक्त सेल डिव्हिजनलाच प्रमोट करत नाही तर सेल एनलार्जमेंटला सुद्धा हेल्प करत असतं. हाय सायटोकायनिन प्रमोट्स शूटिंग. ज्यामध्ये सायटोकायनिन जास्त प्रमाणात प्रेझेंट असतं त्यामध्ये शूट वाढायला मदत होत असते, स्टेम वाढायला मदत होत असते. A low ratio of cytokinin to auxin induces root development, but a high ratio causes buds and shoot to develop. म्हणजे जर सायटोकायनिन आणि ऑक्झिन एकत्रितरित्या दोघं ग्रोथ हार्मोन्स आहेत, दोघं ग्रोथ प्रमोटर हार्मोन्स आहेत, ते दोघं ज्यावेळी एकत्र येतात आणि त्यांचा जर एखाद्या प्लांटमध्ये लो रेशो असला तर रूट डेव्हलपमेंट व्हायला मदत होत असते. पण जर त्यांचा रेशो एकत्रितरित्या सायटोकायनिन आणि ऑक्झिन दोघंही त्यामध्ये प्रेझेंट आहे आणि दोघांचा रेशो हाय आहे तर बर्ड्स आणि शूट चांगल्या प्रकारे डेव्हलप व्हायला मदत होत असते. सायटोकायनिन अँड ऑक्झिन रेशो आर देअर इंटरॅक्शन्स कंट्रोल्स मॉर्फोजेनिक डिफरन्शिएशन. म्हणजेच काय तर ते दोघं मॉर्फोजेनिक जे काही प्लांटचं मॉर्फोलॉजिकल स्ट्रक्चर असतं ते स्ट्रक्चर कंट्रोल करायला मदत सायटोकायनिन आणि ऑक्झिन करत असतं. इट प्रमोट्स द ग्रोथ ऑफ लॅटरल बर्ड्स अँड कंट्रोल्स अपायकल डॉमिनन्स बाय सेल डिव्हिजन. ते लॅटरल बर्ड्स म्हणजे खालच्या बाजूला वाढणारे जे बर्ड्स असतात
त्या बर्ड्सलाही ग्रो होण्यासाठी मदत करत असतात. त्याचप्रमाणे जे अपायकल बर्ड्स असतात, वरच्या बाजूला वाढणारे जे बर्ड्स असतात या बर्ड्सला सेल डिव्हिजनद्वारे ते कंट्रोल करत असतात. इट डिलेज द सिनेसिंग ऑर एजिंग. सिनेसिंग म्हणजेच काय, एजिंग म्हणजेच काय, ओल्डनेस. ओल्ड फ्रूट किंवा प्लांट ओल्ड होणार नाही याकडे हे ग्रोथ हार्मोन्स लक्ष देत असतात, किंवा ते जर त्या ठिकाणी प्रेझेंट असले तर ते फ्रूट, लीफ यांना ओल्ड होऊ देत नाही. अँड ॲब्सिसियन प्रोसेसेस इन प्लांट ऑर्गन्स. आणि प्लांट ऑर्गनमध्ये जे काही जसं मी तुम्हाला सांगितलं पान गळती होतं, ज्यावेळी देठापासून पान गळून पडतं, तर देठ म्हणजेच काय मग, तर देठ म्हणजेच बेस ऑफ द पेटिओल. तर ते गळून पडायला नको याची काळजी सायटोकायनिन घेत असतं. धिस वॉज रिपोर्टेड बाय रिचमंड अँड लंग. आणि हे सगळं ॲप्लिकेशन्स आपल्याला जर कोणी शोधून त्याच्यावर रिसर्च करून रिपोर्ट केलेला असेल तर तो म्हणजे रिचमंड अँड लँग या सायंटिस्टने. 1957मध्ये त्यांनी आपल्याला हे प्रूव्ह करून सांगितलं की सायटोकायनिन एवढ्या सगळ्या गोष्टींसाठी प्लांटमध्ये ॲज अ ग्रोथ हार्मोन म्हणून वर्क करत असतं, फंक्शन करत असतं. फॉर्मेशन ऑफ इंटरफेसिक्युलर कॅम्बियम अँड एक्सपान्शन ऑफ सेल्स आर अदर फंक्शन्स. इट ऑल्सो ब्रेक्स डॉर्मन्सी अँड प्रमोट्स द जर्मिनेशन ऑफ सीड्स. आत्तापर्यंत आपल्याला तीनही जे ग्रोथ प्रमोटर हार्मोन्स आपण अभ्यासतो आहोत, ऑक्सिन, जिबेरलिन अँड सायटोकायनिन, त्यामध्ये कॉमन फंक्शन आपल्याला लक्षात आलं की ते म्हणजे दे अल्सो, इटच्या जागेवर सांगू शकतो, दे अल्सो ब्रेक्स डॉर्मन्सी अँड प्रमोट्स द जर्मिनेशन ऑफ सीड्स. हे कॉमन फंक्शन आपल्याला तीनही ग्रोथ हार्मोनचं लक्षात आलेलं आहे. Cytokinin reverses apical dominance effect. It induces RNA synthesis and formation of intervesicular cambium.